आज आपण या ठिकाणी केमिकल बॉन्डिंग आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर हा एक चॅप्टर स्टार्ट करत आहोत. केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ॲक्च्युली लास्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल बॉन्डिंग आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला होता की केमिकल बॉन्डिंग मीन्स व्हॉट, त्याच्यानंतर जे काय कोसेल लेवी स्ट्रक्चर आहे त्याचा मिनिंग काय आहे, त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं का जे काय केमिकल बॉन्डिंग आहे त्याची नीड काय आहे, का एखाद्या कंपाऊंड्समध्ये बॉन्ड फॉर्म होतात, या सर्व गोष्टी आपण कुठे बघितलेल्या होत्या लास्ट लेक्चरमध्ये. आता आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत की जे काय आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं असेल ते जस्ट थोडंसं रिवाईज करूयात आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूयात. केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगचा मीन्स काय, व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड इज ए फोर्स in between two or more atoms. It is a force in between two or more atoms that held these atoms together to make a stable molecule. What is mean by chemical bond? Chemical bond, it is a force. It is a force between two or more atoms that held together to form stable molecule. केमिकल बॉन्ड म्हणजे काय असणार आहे, तो एक फोर्स असेल का तो काय करणार आहे, ॲटम्सला जॉईन करून ठेवेल, किंवा इट इज ए फोर्स बिटवीन टू ऑर मोर ॲटम्स दॅट हेल्ड टुगेदर टू फॉर्म ए स्टेबल मॉलिक्यूल. सपोज एक्झाम्पल बघा, सपोज हायड्रोजनचे दोन ॲटम्स आहेत. ओके, हे जर एकमेकाला कंबाईन होत असेल, जॉईन होत असेल, तर त्याच्यामध्ये काय फॉर्म होईल, बॉन्ड फॉर्म होईल. ते कशा पद्धतीने एकमेकाला जॉईन होतील, बाय द बॉन्ड. ओके, या पद्धतीने. म्हणजे जे काय हायड्रोजनचे ॲटम्स आहे, हा एक हायड्रोजनचा ॲटम आणि हा एक हायड्रोजनचा ॲटम, हे दोन ॲटम्स एकमेकाला कंबाईन होतील किंवा जॉईन होतील, त्याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, बॉन्ड फॉर्म होईल. आणि काय फॉर्म होईल तिथे, हायड्रोजन मॉलिक्यूल. म्हणजे हायड्रोजनचे जे काय ॲटम्स असणार आहे त्या ॲटम्सपासून काय फॉर्म होणार आहे, हायड्रोजन मॉलिक्युल्स. बेसिकली आपण बघतो की मग बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे काय असणार आहे, तिथे ॲटम्स कंबाईन होतील, ॲटम जॉईन होतील आणि त्याच्यापासून स्टेबल मॉलिक्यूल फॉर्म होईल. त्याच्यापासून काय फॉर्म होईल, स्टेबल मॉलिक्यूल. म्हणजे जनरली जर बघितलं, जे काय ॲटम्स आहे त्या ॲटम्सपेक्षा मॉलिक्यूल काय असणार आहे, तर स्टेबल असेल. मॉलिक्युल्स काय असतील, स्टेबल असेल. ओके, या पद्धतीने. मग व्हॉट इज द रिझन ऑफ फॉर्मिंग बॉन्ड. बॉन्ड का फॉर्म होत असेल, याचं रिझन काय आहे, त्याचं मेन रिझन असं आहे का एव्हरी ॲटम्स असेल किंवा एव्हरी एलिमेंट्स हॅज अ टेंडन्सी टू अचीव स्टेबिलिटी, टू अचीव इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. प्रत्येक ॲटम असेल किंवा प्रत्येक एलिमेंट असेल, हा कशासाठी प्रयत्न करत असेल का, स्टेबल होण्यासाठी. तो कशासाठी प्रयत्न करत असेल, स्टेबल होण्यासाठी. मग ॲटम्स कधी स्टेबल होतील, ज्यावेळेस ते एकमेकाला जॉईन होतील, कंबाईन होतील, म्हणजे त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल, म्हणजे त्याच्यापासून काय तयार होईल, मॉलिक्यूल तयार होईल. आणि ते मॉलिक्युल्स काय असतील, मोर स्टेबल. म्हणजे ॲटम्सपेक्षा मॉलिक्युल्स काय असतील, मोर स्टेबल. ओके, या पद्धतीने. मग जे काही केमिकल बॉन्ड आहे त्या केमिकल बॉन्डचं क्लासिफिकेशन आहे. मग त्याच्यामध्ये असणार आहे केमिकल बॉन्ड, देर आर स्ट्रॉंग बॉन्ड्स अँड देर आर वीक बॉन्ड्स. जे काही केमिकल बॉन्ड्स आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रॉंग बॉन्ड्स असतील, काही वीक बॉन्ड असणार आहेत. ओके, द स्ट्रॉंग बॉन्ड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज, जे काही स्ट्रॉंगर बॉन्ड आहे त्याचं फर्दर क्लासिफिकेशन असेल आयोनिक बॉन्ड, त्याच्यानंतर असणारे कोव्हॅलंट बॉन्ड,
आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, त्यानंतर असेल कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, अँड लास्ट वन इज मेटालिक बॉन्ड. लास्ट वन इज मेटालिक बॉन्ड. जे काय स्ट्रॉंगर बॉन्ड्स आहे त्याचं क्लासिफिकेशन या पद्धतीने असेल. आयोनिक बॉन्ड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असेल, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल किंवा मेटालिक बॉन्ड असेल. जे काही वीक बॉन्ड्स आहे दिज आर क्लासिफाईड ॲज हायड्रोजन बॉन्ड, त्याच्यानंतर असणारे व्हॅन्डरवॉल्स बॉन्ड, व्हॅन्डरवॉल्स बॉन्ड. ओके, या पद्धतीने. मग यांना स्ट्रॉंगर बॉन्ड का म्हटलेलं आहे? कारण हे जे बॉन्ड्स आहे हे जर ब्रेक करायचे असेल तर ॲप्रॉक्सिमेटली 200 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी रिक्वायर्ड आहे. मग त्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असेल किंवा कोव्हॅलंट बॉन्ड असेल, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल किंवा मेटॅलिक बॉन्ड असेल, या टाईपचे बॉन्ड जर ब्रेक करायची असेल तर त्याच्यासाठी मॅक्झिमम किती एनर्जी रिक्वायर्ड आहे? ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 200 किलोजूल पर मोल. एवढी जास्त एनर्जी रिक्वायर्ड आहे. याच्या कंपॅरेटिव्ह जे वीक बॉन्ड आहे ते जर ब्रेक करायचे असेल त्याच्यासाठी मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड आहे. मिनिमम एनर्जी म्हणजे नियर अबाउट 2 to 40 किलोजूल पर मोल. 40 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी इनफ असेल का जे काय वीक बॉन्ड्स आहे ते ब्रेक करण्यासाठी. ओके, या पद्धतीने. मग याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की आयोनिक बॉन्ड काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड, मेटालिक बॉन्ड, म्हणजे या टाईपचे जे काय बॉन्ड्स असणार आहे किंवा त्याच्यानंतर जे काय वीक बॉन्ड्स आहे या सर्वाचा स्टडी आपण कुठे करणार आहोत? या चॅप्टरमध्ये. ओके, येतंय लक्षात? या पद्धतीने आपण काय बघितलं? डेफिनेशन ऑफ केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड म्हणजे काय आहे? ॲटम्स असणारे, ॲटम्सच्या मध्ये जे काय फोर्स असणारे, इट इज कॉल्ड ॲज केमिकल बॉन्ड. तो जो फोर्स आहे त्याच्यामुळे काय होईल? त्या फोर्समुळे 2 ॲटम किंवा त्यापेक्षाही जास्त ॲटम्स काय असतील? एकमेकाला अटॅच असतील, कंबाईन असेल किंवा हेल्ड केलेले असतील. ते त्याच्यापासून स्टेबल मॉलिक्यूल फॉर्म होईल. त्याच्यापासून काय फॉर्म होईल? स्टेबल मॉलिक्यूल. आपण म्हणतो की ॲटम्स थोडेसे अनस्टेबल आहे, त्याच्या कंपॅरेटिव्ह मॉलिक्युल्स जे असतील ते स्टेबल आहे. याचं रिझन काय आहे? तुमच्या इझिली लक्षात येईल. आपण जर बघितलं पिरियडिक टेबलमध्ये किती एलिमेंट्स आहे, किती एलिमेंट्स नोन आहेत आपल्याला? ओके, सपोज 118 इतके एलिमेंट्स नोन आहेत. ओके, पण जर आपण विचार केला की कंपाऊंड्स किती नोन आहेत आपल्याला, तर मग थाउजंड्स असेल किंवा मे बी त्यापेक्षा जास्त असेल. लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स आहे. म्हणजे जे काय ॲटम्स आहे, एलिमेंट्स आहे ते कंबाईन होतील आणि त्याच्यापासून काय फॉर्म होईल? मॉलिक्यूल फॉर्म होईल. ओके, आणि ते ज्यावेळेस कंबाईन होतील ॲटम्स त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय फॉर्म होईल? बॉन्ड फॉर्म होईल. त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल. ओके, या पद्धतीने. ही जी केमिकल बॉन्डिंगची कन्सेप्ट आहे, भरपूर सायंटिस्ट आहे का त्यांनी काय केलं? याच्यावरती भरपूर अटेम्प्ट्स केले, केमिकल बॉन्डिंग एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये कोसेल आणि लेविस हे 2 सायंटिस्ट असे आहेत का त्यांनी प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जे काय केमिकल बॉन्डिंग आहे त्यांच्यासाठी प्रॉपर एक्सप्लेनेशन कोणी दिलेलं आहे? कोसेल अँड लेविस अप्रोच. कोसेल अँड लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. नेक्स्ट पॉईंट असणार आहे कोसेल अँड लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. हा पॉईंट पण आपण इथे बघितला. यांनी काय मेन्शन केलेलं आहे स्पेसिफिकली? का एव्हरी ॲटम हॅज अ टेंडन्सी टू कंप्लीट इट्स ऑक्टेट इन द आउटर मोस्ट शेल. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट काय होता? एव्हरी ॲटम has a tendency to complete its octet in outermost shell. जे काय कोसेल लेविस स्ट्रक्चर असेल किंवा कोसेल लेविस अप्रोच असेल, आणि इम्पॉर्टंट थिंग काय सांगितली? जे काय ॲटम्स आहे किंवा एलिमेंट्स आहे यांची काय टेंडन्सी असणार आहे? टू कंप्लीट इट्स ऑक्टेट इन द आउटर मोस्ट शेल. म्हणजे ज्यावेळेस ॲटम कंबाईन होईल आणि त्याच्यापासून मॉलिक्यूल फॉर्म होईल,
ज्यावेळेस ते ॲटम कंबाईन होतील ना त्यावेळेस त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होईल. त्यावेळेस काय होईल? त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होईल. ज्यावेळेस हे ॲटम्स कंबाईन होतील, ॲटम्स अनस्टेबल आहे, हे एक नोन आहेत आपल्याला, ॲटम्स आर अनस्टेबल. त्याच्या कंपॅरेटिव्ह मॉलिक्युल्स काय असतील? मॉलिक्युल्स आर स्टेबल. मॉलिक्युल्स आर स्टेबल. मॉलिक्युल्स आर स्टेबल. ज्याची एनर्जी कमी असेल ना, ज्याची एनर्जी कमी असेल ते काय असणार आहे? हायली स्टेबल असेल. ते काय असतील? मोर स्टेबल असेल. म्हणजे ज्यावेळेस ॲटम कंबाईन होतील ना त्याच्यापासून मॉलिक्यूल फॉर्म होईल. त्याच्यापासून काय फॉर्म होईल? मॉलिक्यूल. त्यावेळेस काय होईल? एनर्जी डिक्रीज होईल. ज्यावेळेस मॉलिक्यूल फॉर्म होईल त्यावेळेस काय होईल? एनर्जी डिक्रीज होईल. एनर्जी डिक्रीज होईल म्हणजे ते मॉलिक्युल्स काय असतील? स्टेबल्स असतील. म्हणजे मॉलिक्युल्स आर मोर स्टेबल दॅन ॲटम्स. ओके, या पद्धतीने. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कॉजेस ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. कॉजेस ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. कॉजेस ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हे बघण्याच्या बिफोर आता आपण काय म्हणतो? ॲटम्स कंबाईन होतात. ॲटम्स कंबाईन झाल्याच्या नंतर त्याच्यापासून मॉलिक्युल्स फॉर्म होतो. मॉलिक्यूल फॉर्म होतो म्हणजे मोर स्टेबल कंपाऊंड्स फॉर्म होतात. ओके, त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होतो. मग कोणते कंपाऊंड्स किंवा कोणते ॲटम्स आहे का ज्याच्यामध्ये काय होतं? बॉन्ड फॉर्म होतो. ज्यावेळेस तिथे बॉन्ड फॉर्म होत असेल ना तर बॉन्ड फॉर्म होण्याच्या वेळेस तिथे कोणते इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट होतील का जे काय आउटर मोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असेल. आउटर मोस्ट शेलमध्ये जे काय इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील, आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स आर पार्टिसिपेटिंग in bond formation. in bond formation. मग कोणते इलेक्ट्रॉन्स बॉन्ड फॉर्म होण्यासाठी पार्टिसिपेट होतील? जे आउटर मोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असेल. आउटर मोस्ट शेल म्हणजे जे काय व्हॅलन्स शेल असेल त्यामध्ये जे आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल ना त्यांना काय म्हटलं जातं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यांना काय म्हटलं जातं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? द इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट in the outermost shell or valence shell. जे काय आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल ना त्यांना काय म्हटलं जातं? दे आर कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हे बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतात. कोणते इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कोणते? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, आता सपोज आपण एक्झाम्पल कन्सिडर करूयात. सपोज लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे इलेमेंट्स आपण कन्सिडर करूयात. सपोज लिथियममध्ये मग किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे किंवा बेरिलियममध्ये किती आहे, बोरॉनमध्ये किती आहे, या पद्धतीने आपण आता लिथियम आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? 1s2 2s1. 1s2 2s1. आता इथे हा जो नंबर लिहिलेला असतो 1 किंवा 2 हा काय असतो? शेल नंबर. म्हणजे फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, सेकंड शेलमध्ये किती आहे? 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. या पद्धतीने आउटर मोस्ट शेल कोणती आहे? मग इथे 2s. आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे? 1 इलेक्ट्रॉन. म्हणून लिथियममध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार आहेत? 1 इलेक्ट्रॉन्स. आणि तो जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो या पद्धतीने मेन्शन केला जातो, डॉटमध्ये. डॉट लिहिला जातो. सिम्बॉल काय? लिथियमचा Li, त्याच्यावरती 1 डॉट मेन्शन केला म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. सपोज तुम्ही बेरिलियम कन्सिडर केला, ॲटॉमिक नंबर आहे 4, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2. व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 2 इलेक्ट्रॉन. मग इथे काय मेन्शन केलेलं असणार आहे? याच्यावरती 2 डॉट. याचं मिनिंग काय आहे का? बेरिलियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. त्याच पद्धतीने बोरॉनसाठी 1s2 2s2 2p1. आता ही झाली फर्स्ट शेल.
ही झाली सेकंड शेल. सेकंड शेल म्हणजे आउटर मोस्ट शेल. इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 इलेक्ट्रॉन्स. मग ते 3 इलेक्ट्रॉन्स या पद्धतीने 3 डॉट्स मेन्शन केलेले असतील. याचा मिनिंग काय आहे? बोरॉनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. सपोज कार्बनसाठी ॲटॉमिक नंबर आहे 6, 1s2 2s2 2p4, सॉरी 1s2 2s2 2p2. व्हॅलन्स शेलमध्ये किती? 4 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणून इथे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल? 1 2 3 आणि 4. नायट्रोजनसाठी काय असणार आहे? 1s2 2s2 2p3. व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 5 इलेक्ट्रॉन्स. मग 5 इलेक्ट्रॉन्स, सपोज हे 2 इलेक्ट्रॉन्स 3 4 5 या पद्धतीने आपण मेन्शन करतो. ऑक्सिजनसाठी असेल तर 1s2 2s2 2p4. म्हणजे टोटल किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झालेत? टोटल 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग ते आपण कशा पद्धतीने मेन्शन करणार? सपोज 2 4 अँड 6 या पद्धतीने. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे? 6 इलेक्ट्रॉन. ओके. आता याच्यानंतर सपोज फ्लोरीन आहे. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p5 2p5. फ्लोरीनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? हे 2 आणि हे 5 म्हणजे टोटल 7 इलेक्ट्रॉन. ते टोटल किती असेल? 7 इलेक्ट्रॉन. 2 4 6 आणि 7 या पद्धतीने व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मेन्शन केले जातात. या पद्धतीने व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मेन्शन केले जातात. ओके. या पद्धतीने व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे? का एखादा इलेमेंट आहे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे आणि मग कोणते इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतात? जे व्हॅलन्स शेलमध्ये प्रेझेंट असतील. कोणते इलेक्ट्रॉन्स? जे व्हॅलन्स शेलमध्ये प्रेझेंट असेल. ओके. येतंय लक्षात? ओके. या पद्धतीने ओके. दिस इज ऑल अबाउट कोसेल-लेविस अप्रोच फॉर केमिकल बॉन्डिंग. ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऑक्टेट रूल. जो काय लेविस आहे, लेविसने इंट्रोड्यूस केलेला आहे ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल. आता ऑक्टेट रूलमध्ये काय सांगितलेलं आहे? का ज्यावेळेस 2 ॲटम कंबाईन होणार आहेत, 2 असेल किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स कंबाईन होणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे. त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे आणि त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होईल. ओके. ज्यावेळेस ॲटम कंबाईन होईल, त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल, त्यांच्यापासून स्टेबल मॉलिक्यूल तयार होईल, त्यावेळेस काय होणार आहे? त्या ॲटम्सचं ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. त्या ॲटमचं काय कंप्लीट होणार आहे? ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. ओके. या पद्धतीने ऑक्टेट रूलचं स्टेटमेंट कशा पद्धतीने असणार आहे? द टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम्स टू complete its octet in a outermost shell. The tendency of an atoms to complete its octet in a outermost shell. It is known as octet rule. म्हणजे ज्यावेळेस ॲटम कंबाईन होतील ना, ॲटम ज्यावेळेस कंबाईन होतील, त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होईल, त्यावेळेस त्या ॲटम्सचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं असेल. बघा एक एक्झाम्पल घेऊयात, आणखी लक्षात येईल तुमच्या. सपोज सोडियम आणि क्लोरीन हे 2 ॲटम्स आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. 11 साठी जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलं 1s2 2s2 2p6 3s1. 1s2 2s2 2p6 3s1 ही फर्स्ट शेल, ही झाली सेकंड शेल, त्याच्यानंतर ही झाली थर्ड शेल. ही काय आहे? आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन एक्सेस आहे. 1 इलेक्ट्रॉन काय आहे? एक्सेस आहे. त्याच्यानंतर क्लोरीनसाठी 1s2 2s2 2p6
3s2 3p5. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 7 इलेक्ट्रॉन आहे. सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, एक्सेस. आणि इथे क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये टोटल 7 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे यांना एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. सपोज जर सोडियमने 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला, सोडियमने जर 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर काय शिल्लक राहील? इथे 1s2 2s2 2p6. आणि हे काय असणार आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आणि हे कशाचं असेल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन? 2 + 2 4 + 6 10. म्हणजे कशाचं असणार आहे? निऑनचं. म्हणजे जर सोडियमने 1 इलेक्ट्रॉन जर डोनेट केला तर तो काय अचीव करणार आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅलन्स शेलमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन असेल? बघा, ही व्हॅलन्स शेल असेल, त्याच्यामध्ये मग 8 इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे ऑक्टेट रूल काय होईल? त्याचा कंप्लीट होईल. ऑक्टेट रूल म्हणजेच काय का त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. समजा जो 1 इलेक्ट्रॉन सोडियमने डोनेट केला, तो जर इलेक्ट्रॉन इथे क्लोरीनने ॲक्सेप्ट केला, क्लोरीनने जर ॲक्सेप्ट केला तर इथे काय होईल? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3s2 3p6. म्हणजे सोडियम 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, त्याच्यानंतर क्लोरीन काय करेल? 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. म्हणजे तिथे काय होईल? 3s2 3p6. हे पण काय आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आणि हे कशासारखं असणार आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे टोटल इट लुक्स लाईक आर्गॉन. इट लुक्स लाईक आर्गॉन. ओके, या पद्धतीने. म्हणजे सोडियम 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, त्याच्यानंतर क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. सोडियमचं पण ऑक्टेट कंप्लीट होईल, क्लोरीनचं पण ऑक्टेट काय होईल? इथे कंप्लीट होईल. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्टेट रूल. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्टेट रूल. ओके, या पद्धतीने. म्हणजे ज्यावेळेस ॲटम कंबाईन होईल, त्यापासून मॉलिक्यूल फॉर्म होईल, त्यावेळेस त्या ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट होईल. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्टेट रूल. सपोज आणखी एक एक्झाम्पल आहे बघा, वॉटर मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आहे. त्याचं स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला? ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन, या पद्धतीने. ओके, वॉटर मॉलिक्यूलचं. सपोज असं कन्सिडर करा, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन आहे? 6 इलेक्ट्रॉन. ते आपण या पद्धतीने मेन्शन करू शकतो. 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 इलेक्ट्रॉन्स 4 झालेत, इथे एक 5 आणि इथे एक 6. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येणार आहे? 1s1. म्हणजे ह्या हायड्रोजनवरती 1 इलेक्ट्रॉन आहे आणि इथे हायड्रोजनवरती काय आहेत? 1 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, या पद्धतीने. मग याच्यानंतर इथे काय होणार आहे? इथे टोटल 8 इलेक्ट्रॉन होतील. म्हणजे ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर इथे हायड्रोजनसाठी डुप्लेट कंप्लीट होईल. इथे पण हायड्रोजनसाठी डुप्लेट कंप्लीट होईल. म्हणजे ऑक्सिजनवरती टोटल 6 इलेक्ट्रॉन होते, इथे हायड्रोजनवरती 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे हायड्रोजनवरती 1 इलेक्ट्रॉन आहे. समजा हायड्रोजनने हा 1 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचा 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन जर शेअर केलेत, म्हणजे त्या दोन्हींच्या मध्ये एक बॉन्ड फॉर्म होईल. इथे 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, हे 2 जर शेअर केले, तिथे एक बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजे इथे जर ओव्हरऑल बघितलं तर ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होईल, ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होईल आणि हायड्रोजनचं काय कंप्लीट होणार आहे? डुप्लेट. हायड्रोजनचं काय कंप्लीट होणार आहे? डुप्लेट. म्हणजे असं नाही की सर्वच ॲटमसाठी ऑक्टेट कंप्लीट होईल, काहींसाठी डुप्लेट कंप्लीट होईल. मग ते कोणते कंपाऊंड्स असेल किंवा कोणते ॲटम्स असणार आहे? सपोज हायड्रोजन असेल किंवा लिथियम असेल किंवा हेलियम वगैरे, यांच्यासाठी डुप्लेट कंप्लीट होईल. बाकीचे अदर जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय कंप्लीट होईल? ऑक्टेट कंप्लीट होईल. काय कंप्लीट होईल? ऑक्टेट कंप्लीट होईल. ओके, दिस इज ऑल अबाउट ऑक्टेट रूल. म्हणजे ज्यावेळेस ॲटम्स कंबाईन होतील, ॲटम्स कंबाईन झाल्याच्या नंतर मॉलिक्यूल फॉर्म होईल, त्यावेळेस त्या ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट होईल. याला काय म्हटलं जातं? ऑक्टेट रूल. आता याच्यामध्ये बघितलं आपण केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड मग कधी बॉन्ड फॉर्म होतो? बॉन्ड एकतर काय फॉर्म होतो? कधी
का ज्यावेळेस इलेक्ट्रॉन शेअर केले जातील, समजा दोन ॲटम्स आहे ते काय करतील, एकमेकाला इलेक्ट्रॉन शेअर करतील, त्यावेळेस बॉन्ड फॉर्म होईल, त्याला म्हटलं जातं कोव्हॅलंट बॉन्ड. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर एकतर इलेक्ट्रॉन शेअर होतील किंवा एखादी स्पेसीज आहे ती इलेक्ट्रॉन डोनेट करील आणि दुसरी स्पेसीज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करील, किंवा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करील, दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. ओके, त्यावेळेस तिथे बॉन्ड फॉर्म होईल. मग त्याला काय म्हटलं जातं, आयोनिक बॉन्ड. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, दिस इज ऑल अबाउट ऑक्टेट रूल. द टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट इन ए आउटरमोस्ट शेल. इन ए आउटरमोस्ट शेल. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्टेट रूल. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्टेट रूल. आता आपण ऑक्टेट रूल बघितला, पण हा जो काय ऑक्टेट रूल आहे याच्यासाठी काही लिमिटेशन्स आहे किंवा काही एक्सेप्शनल केसेस आहे. जो काय ऑक्टेट रूल आहे याच्यासाठी काही लिमिटेशन्स आहे किंवा एक्सेप्शनल केसेस आहे. लिमिटेशन्स और एक्सेप्शन्स ऑफ ऑक्टेट रूल. एक्सेप्शन्स ऑफ ऑक्टेट रूल. मग जो काय ऑक्टेट रूल आहे याच्यासाठी काय आपण लिमिटेशन्स बघणार आहोत किंवा त्याच्यासाठी काय आपण एक्सेप्शन्स बघणार आहोत. आता फर्स्ट एक्सेप्शन असं आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट. इनकम्प्लीट ऑक्टेट. फर्स्ट एक्सेप्शन काय आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट. मग याच्यामध्ये ज्यावेळेस मॉलिक्यूल फॉर्म होईल ना, त्याच्यामधला जो सेंट्रल ॲटम असेल ना, सेंट्रल ॲटम विल हॅव इनकम्प्लीट ऑक्टेट. सेंट्रल ॲटम विल हॅव इनकम्प्लीट ऑक्टेट. जो काय सेंट्रल ॲटम आहे त्याचं ऑक्टेट काय असणार आहे, इनकम्प्लीट असेल. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेलं आहे. सपोज BF3, त्याच्यानंतर BCl3, त्याच्यानंतर असेल AlCl3. AlCl3 दॅट इज हलाइड्स ऑफ ग्रुप 13. हलाइड्स ऑफ ग्रुप 13. ग्रुप 13चे जे काय हलाइड्स आहे दे हॅव इनकम्प्लीट ऑक्टेट. आता बघा एक एक्झाम्पल बघूयात आपण BCl3 मध्ये. आता सपोज इथे बोरॉन आहे, त्याच्यानंतर 3 क्लोरीन ॲटम आहेत. सपोज 1, 2 आणि 3 या पद्धतीने. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 5. 1s2, 2s2, 2p1. व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स, 3 इलेक्ट्रॉन्स. ओके, सपोज 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स आपण इथे मेन्शन केले. आता क्लोरीन जर बघितला, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5. क्लोरीनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, टोटल 7 इलेक्ट्रॉन. 7 इलेक्ट्रॉन मेन्शन करा इथे. सपोज 2, 4, 6 आणि 1, 7 या पद्धतीने. 2, 4, 6 आणि 1, 7. ओके, या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर 2, 4, 6 आणि 7 या पद्धतीने. बोरॉनच्या व्हॅलन्स शेलमध्ये टोटल 3 इलेक्ट्रॉन्स आहे आणि क्लोरीनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 7 इलेक्ट्रॉन्स. तर बोरॉन काय करेल का, बोरॉन हा 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा हा 1 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन शेअर होतील. हे 2 इलेक्ट्रॉन शेअर झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल. ओके, या पद्धतीने. म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही क्लोरीनसाठी 2, 4, 6 आणि 8 म्हणजे क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट आहे. हे 2 इलेक्ट्रॉन शेअर होईल, यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल, म्हणजे इथे पण काय असणार आहे, क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होईल. इथे पण टोटल 8 इलेक्ट्रॉन आहे म्हणून याचं ऑक्टेट कंप्लीट आहे, याचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे. इथे पण हे इलेक्ट्रॉन जर शेअर केले तर काय होणार आहे, याचं पण ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. बोरॉनचे जे काही 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुणाबरोबर शेअर होतात, क्लोरीनच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर. हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा 1 इलेक्ट्रॉन, इथे बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजे टोटल क्लोरीनसाठी 8 इलेक्ट्रॉन म्हणजे क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट, इथे क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट, इथे क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट. पण जर आपण सेंट्रल ॲटम बघितला, सेंट्रल बोरॉन ॲटम,
त्याच्यावरती किती इलेक्ट्रॉन्स आहे, सॉरी, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, हे शेअर्ड केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, म्हणजे हे 3 इलेक्ट्रॉन्स आणि शेअर्ड केलेले हे 3 इलेक्ट्रॉन्स, टोटल किती होतील, 6 इलेक्ट्रॉन. बोरॉनवरती किती इलेक्ट्रॉन असणार आहे, 6 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट म्हणजे किती पाहिजेत, 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ही झाली फर्स्ट कंडिशन. का सेंट्रल असे काही कंपाऊंड्स असेल, असे काही मॉलिक्यूल असेल का जिथे सेंट्रल ॲटमवरती काय असणार आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट. सेंट्रल ॲटम हॅज इनकम्प्लीट ऑक्टेट. मग बाकीचे पण एक्झाम्पल आहे, तुम्ही त्या पद्धतीने मेन्शन करू शकता. ओके, इनकम्प्लीट ऑक्टेट. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे, सेकंड कंडिशन इज एक्सपांडेड ऑक्टेट. एक्सपांडेड ऑक्टेट. एक्सपांडेड ऑक्टेटचं मिनिंग काय आहे, जो सेंट्रल ॲटम असेल ना, सेंट्रल ॲटम त्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल. ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहेत, 8 इलेक्ट्रॉन. त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल, जो काही सेंट्रल ॲटम असेल, सेंट्रल ॲटम इट हॅज मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. इट हॅज मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. सपोज एक्झाम्पल आहे PCl5. एक्झाम्पल काय आहे, PCl5, SF6 आणि IF7. आता एक एक्झाम्पल बघूयात त्याच्यामध्ये, PCl5. PCl5 मध्ये मग फॉस्फरस सेंट्रल ॲटम असेल, त्याच्यानंतर क्लोरीन. ओके, या पद्धतीने. आता फॉस्फरसमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे टोटल, फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 15. व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे टोटल, 5 इलेक्ट्रॉन्स. सपोज ते मेन्शन केलेत, 1, 2, 3, 4 आणि 5 इलेक्ट्रॉन्स. ओके, क्लोरीनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 7. म्हणजे 2, 4, 6 आणि हा एक इलेक्ट्रॉन 7. 2, 4, 6 आणि एक इलेक्ट्रॉन 7. 2, 4, 6, 7. 2, 4, 6 अँड 7. 2, 4, 6 अँड 7. या पद्धतीने. आता फॉस्फरस काय करेल, हा इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन शेअर होतील. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन शेअर होतील. हे 2 इलेक्ट्रॉन शेअर होतील.